नमस्कार. मी सुधीर पानसरे. पंचशील वगैरे गेल्या 50-60 म्हणजे आमची चौथी पिढी 5वी पिढी ह्या ठिकाणी गेलेली आहे. आणि या ठिकाणी हा जो माझ्या पाठीमागचा हा ओढा आहे बाजूला, आणि डाव्या बाजूला पंचशील नगर आहे. यासमोर इथं आमचं श्रद्धास्थान विश्वशांती बुद्धविहाराचं आहे, तक्षशिला बुद्धविहार. आणि पंचशील नगरमध्ये जवळजवळ 200 ते 300 कुटुंब या ठिकाणी आम्ही राहत आहोत. अनेक वर्षापासून या ठिकाणी हा नैसर्गिक स्रोत आहे, ओढा आहे. तर या ओढ्यावरती अनेक पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पुराचे लोट येत असतात आणि ते लोट आल्यानंतर हे संपूर्ण पाणी हे पंचशील नगरमध्ये जात असतं. या ठिकाणी असा आम्ही अनुभव घेतलेला आहे अनेक वर्षापासून. या ठिकाणी खोलीकरण झालं. खोलीकरण केल्यानंतर पण थोडंसं की पाणी जरा थोडंसं पलीकडे यायचं कमी झालं. परंतु आता या ठिकाणी ज्या कोणी हे आमचे माजी आता ग्रामपंचायत सदस्य आहेत कोणी, तर त्यांनी या ठिकाणी जमीन घेतली आहे आणि या ठिकाणी हे नैसर्गिक स्रोत अडवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. जरी त्यांनी म्हटलं असेल की ही जागा मी विकत घेतली आहे, परंतु आमच्या माहितीनुसार या ठिकाणी जवळजवळ 40 ते 45 मीटर बरोबर आहे ना गावठाण असेल हे सगळं. आणि ते गावठाणाचा भागसुद्धा त्या ठिकाणी अतिक्रमण करून दाबलेला आहे. आणि हे पाणी भविष्यामध्ये पंचशील नगरमध्ये जाऊन जीवितहानी होऊ शकते आणि नैसर्गिक हानी इतकी जबरदस्त होईल की इथले अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. आणि या ठिकाणी विहार आहे, दुकानं आहेत, काही घरं आहेत, ती घरं पण पाण्याखाली जातील. याच्या अगोदरचे काढलेले व्हिडिओ आहेत. पाणी आहे, पूर आलेला आहे, ते पाणी कसे गेले तेही या ठिकाणी आम्ही शूटिंग करून ठेवलेलं आहे. परंतु आता या ठिकाणी ज्या म्हणजे अडवलेलं आहे, अतिक्रमण केलेलं आहे, तर या बाबतीमध्ये आम्ही प्रांत साहेब यांच्याकडे नोटीस दिलेली आहे, ग्रामपंचायतीला नोटीस दिलेली आहे, तहसीलदार साहेबांशी आम्ही बोललेलं आहे, त्यांच्याशी त्यांना पत्रव्यवहार केला आहे. त्याच्यावर आमच्या 50-60 लोकांच्या सह्या दिलेल्या आहेत. जर इथून पुढं आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, आणि जर नाही मिळाला तर कदाचित आम्हाला आंदोलन करावं लागेल, उपोषणाला बसावं लागेल, त्याशिवाय न्याय मिळत नाही असंच म्हणावं लागेल. शासन स्तरावर आम्ही दखल नाही घेतली तर कदाचित आम्हाला उपोषण किंवा समाजाला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल. उलट आत्ता जास्त परिस्थिती होईल. आता हे झालेलं अतिक्रमण खरं तर काढावंच लागेल, त्याला पर्याय नाही. नाहीतर शासनाने ठरवावं. हा बॉक्स पूर्ण पाडलेला आहे, जो नैसर्गिक जे बांधलेला आहे पूर्वी, मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी हा पूल बांधलेला आहे आपल्या काळामध्ये, आणि तो पूलसुद्धा यांना पाडलेला आहे आणि पुलावर सुद्धा अतिक्रमण केलेलं आपल्याला दिसतं इथं. तर हे आम्हाला ह्याच्यात न्याय मिळावा. आणि शासनानं ही तर दलित वस्तीसुद्धा योजना आहे, दलित वस्ती आहे इथं, दलित वस्ती म्हणून तरी लक्ष द्यावं, एवढंच आमची विनंती आहे शासनाला पण.